जीवनमुक्त पर्यंत आपण आलो होतो. त्यानंतर आपले एक दोन आर्टिकल त्यातले राहत आहेत फक्त. विदेहमुक्त आणि अहम ब्रह्मास्मी. तर ते दोन भाग आपण आता आज पाहायचे आहेत. पाठीमागे आतापर्यंत जे झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला शंका नाही ना काही? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता विदेहमुक्त म्हणजे काय? तर निष्प्रतियोगिक स्वमात्र ब्रह्ममात्रावस्थानम, म्हणजे प्रतिस्पर्धी रहित केवळ स्वमध्ये ब्रह्मत्वाने राहणे म्हणजे विदेहमुक्ती. तर विदेहमुक्तीमध्ये त्यांचे जे श्लोक आहेत त्या श्लोकांचा अर्थ आपण आता पाहूया. ब्रह्मभूतः प्रशांतात्मा ब्रह्मानंदमय सुखी स्वच्छ रूपो महामौनी वैदेही मुक्त एव सहा. म्हणजे आत्म्याव्यतिरिक्त जे अविद्येचे मायेचे स्थान आहे त्यांचे कार्य या सर्वांच्या गणनेला झाकून टाकणारे असे जे ब्रह्म आहे त्याला दुसरा प्रतिस्पर्धी नसल्याने केवळ आत्मस्वरूपात राहते ते विदेहमुक्त. देहमुक्त, जीवनमुक्त आणि विदेहमुक्त यामध्ये फरक आहे. तर विदेहमुक्त म्हणजे काय? तर अविद्येचे स्थान जे आहे त्याचे सर्वांच्या गणनेला झाकून टाकणार असं जे ब्रह्म आहे त्याला दुसरा प्रतिस्पर्धी नसल्याने केवळ आत्मस्वरूपात राहते ते विदेहमुक्त. त्यांचे लक्षण या श्लोकात सांगितलेले आहे. केवळ ब्रह्मरूपातच राहत असल्याने जो ब्रह्मभूत आहे त्याने तिन्ही देह म्हणजे सूक्ष्म देह, स्थूल देह आणि कारण देह हे पराभूत नष्ट केल्याने जो प्रशांत आहे, जो केवळ आनंद रूपच आहे व अशा खूप आनंदामुळे जो सुखी आहे, पूर्ण बोध, पूर्ण ज्ञान स्वरूप असल्याने जो स्वच्छ स्वरूप आहे, केवळ आत्मस्वरूपात मग्न असल्याने तो बडबड करीत नसल्याने जो महामौनी आहे, तिन्ही देहाकडून अविद्येने होणारे कार्य ज्याचे थांबलेले आहे, संपलेले आहे, त्यामुळे विदेह असलेला वैदेही, वैदेही म्हणजे विदेह असलेला, त्यामुळेच कर्मबंधापासून मुक्त असा जो आहे त्याला विदेहमुक्त जाणारे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढचा श्लोक आहे. सर्वात्मा समरूपात्मा शुद्धात्मा त्वहमुत्थितः एकवर्जित एकात्मा सर्वात्मा स्वात्ममात्रकः अजात्मा चामृतात्माहम स्वयमात्मा हमव्ययः लक्षात्म्या ललितात्माहम तृष्णी मात्मस्वभाववान. म्हणजे सर्वांच्या ठिकाणी समान रूपाने राहणारा सर्वव्यापी सर्वात्मा सर्वरूपात्मा शुद्धात्मा त्वहमुत्थितः म्हणजे सर्व रूपी राहणारा सर्वव्यापी असा अहम, अहमपणा नसल्याने शुद्ध असा प्रतिस्पर्धी नसल्याने एकमेव आत्मरूप असा हा सर्वात्मा केवळ आत्मरूपच आहे. अजात्मा चामृतात्माहम स्वयमात्मा हमव्ययः लक्षात्म्या ललितात्माहम तृष्णी मात्म स्वभाववान. म्हणजे जो अज अमृत म्हणजे जन्म मृत्यू रहित आहे, अव्यय म्हणजे कमी अधिक न होणारा, अव्यय म्हणजे कमी अधिक न होणारा असून योगी जनांचे लक्ष चिंतन विषय असल्याने तो ललितात्मा आहे, असा आत्मस्वरूपात मग्न असण्याने तो तृष्णीभाव धारण करणारा आहे, असं त्या आत्म्याचं वर्णन केलेलं आहे विदेहमुक्त देहाचं. त्यानंतर पुढचा श्लोक आहे. आनंदात्मा प्रियो ह्यात्मा मोक्षात्मा बंधवर्जितः ब्रह्मैवाहम चिदेवाहमेव वापि न चिंतते चिन्मात्रेनैव यस्तिष्ठे द्वैदेही मुक्त एव सहा. आता याचा अर्थ काय आहे? तर हा आनंदात्मा जो आहे, आनंदात्मा प्रियो ह्यात्मा मोक्षात्मा बंधवर्जितः, म्हणजे हा आनंदात्मा जो आहे तो प्रियात्मा आहे, तो मोक्षात्मा बंध रहित आहे, तो ब्रह्म मीच आहे, चित मीच आहे असा जीवनमुक्ताप्रमाणे चिंतन करीत नाही, तर केवळ चित स्वरूपात राहतो म्हणून असा वैदेही नित्यमुक्त आहे. परत पुढं निश्चयंच परित्यज्य अहम ब्रह्मोति निश्चयम आनंदभरित स्वांतो वैदेही मुक्त एव सह सर्वमस्तिति नास्तिति निश्चयम त्यज्य तिष्ठति अहम ब्रह्मास्मि नास्मिति सच्चिदानंद मात्रकः.
म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, तर विदेहमुक्त हा ब्रह्म मीच आहे, मीच चैतन्य आहे इत्यादी विचारांचा निश्चयाचा त्याग करून केवळ आनंद स्वरूपात तल्लीन होऊन राहतो असा जो आहे, पर सर्व मस्थिती नास्थिती निश्चयम तज्य तिष्ठती, जे जग आहे नाही, मी आहे नाही, मी ब्रह्म आहे की नाही, हे सर्व अस्तित्व नास्तित्वाचा त्याग करून अहम ब्रह्मास्मी नास्मिती सच्चिदानंद मात्र का, म्हणजे केवळ सत्यचित आनंद स्वरूपातच मग्न जो राहतो असा जो आत्मा आहे तो विदेह मुक्त आत्मा आहे. परत पुढे किंचित क्वचित कदाचित आत्मानं न स्पृश्यते यस्यौ तृष्णिमेवं स्थितस्तृष्णिं तृष्णिं सत्यं न किंचन परमात्मा गुणातीतः सर्वात्मा भूतभावनः कालभेदम वस्तुभेदम देशभेदम स्वभेदकम, असा जो विदेहमुक्त आत्मा जो आहे तो देहधारी नसून देहातीत आहे, असा केव्हाही चुकून थोडा देखील आपल्या आत्म्याला स्वतःला स्पर्श करत नाही. म्हणजे देहातीत जीवात्म्याच्या अतीत तो राहतो, त्यामुळे तो स्तब्ध तृष्णिम राहतो व ही त्याची स्तब्धता जी आहे हेच सत्य आहे. इतर सर्व वस्तू असत आहेत, त्यामुळे तो सर्वांच्या पर श्रेष्ठ असतो. गुणांच्या पलीकडे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भावरूपाने भासणारा असून त्याच्या ठिकाणी कालभेद, वस्तुभेद, देशभेद वा स्वभेद, आपल्याहून वेगळं काही नाही असा कोणताही भेद राहत नाही. म्हणजे परमात्मा गुणातीतः सर्वात्मा भूतभावनः कालभेदम वस्तुभेदम देशभेदम स्वभेदकम, म्हणजे तो जो आत्मा आहे त्या ठिकाणी कोणताही वस्तुभेद नाही, कालभेद नाही, देशभेद नाही, स्वभेद नाही, आपल्याहून वेगळं काही नाही असा कुठलाही भेद नाही, असा राहत नाहीये. अशा पद्धतीचा जो आत्मा आहे तो विदेहमुक्त आत्मा आहे. किंचित किंचिदेवं तस्याति किंचिद्वापि न विद्यते अहम त्वं तदिदं सोयः कालात्मा कालहीनकः शून्यात्मा सूक्ष्म रूपात्मा विश्वात्मा विश्वहीनकः देवात्मा देवहीनात्मा मेयात्मा मेयवर्जितः सर्वत्र जडहीनात्मा सर्वेशांत रात्मकः सर्वसंकल्पहीनात्मा चिन्मात्रोस्मिती सर्वदा. म्हणजे त्या परमात्म्याच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मात्म्याच्या ठिकाणी किंवा विदेहमुक्ताच्या ठिकाणी कोणताही भेद नसतो. म्हणजे तू मी तू, हे ते, तो हा इत्यादी कुठलाही भेद त्या ठिकाणी नसतो. असा हा कालात्मा आहे आणि नाही आहे, पण तो शून्यात्माही आहे आणि शून्यात्माही नाही आहे. असा तो विश्वात्मा आहे आणि विश्वात्माही नाही आहे. तो देवात्मा आहे व देवात्मात पण नाही आहे. तो मेय म्हणजे मोजता येणारा, गणना करता येणारा असा आहे, तसंच मेय रहितही आहे. तो सर्वत्र जडरहित असून तो सर्वांच्या अंतःकरणातही आहे. तो संकल्प विकल्प आदी विचाररहित असूनही तो चैतन्य रूपाने सर्वत्र सर्व काळ असतो. थोडक्यात त्याचे वर्णन करणे अशक्य आहे, कारण त्याचे अस्तित्व जाणवते म्हणून तो आहे म्हणावे, तर डोळ्यांना दिसत नसल्याने नाही म्हणावे लागते. मग आपल्याला आत्मा डोळ्याला दिसतो का? नाही दिसत, मग त्यामुळे तो आहे पण त्याला नाही पण म्हणावं लागतंय. अशा पद्धतीचा विधेय आत्मा आहे. सगळ्यांना समजतंय का? आहेत का सगळे? हो सर, आहोत. आवाज येतोय का सर्वांना? हो हो येत आहे. येतोय ना? का फास्ट होतंय का स्लो होतंय? कसं असू दे, असंच असू दे ना? हो हो असू दे असू दे. होते सर. हा ठीक आहे. थोडा हळू घ्या. थोडा हळू घेऊ का? बरोबर, ठीक. आता पुढचा श्लोक आहे, केवलः परमात्माहं केवलो ज्ञान विग्रह सत्ता मात्र स्वरूपात्मा नान्य किंचित जगद्वयम् जीवेश्वरेति वाक् क्वेति वेदशास्त्राद्यहं त्विति इदं चैतन्यमेवति अहम चैतन्यमित्यपि इति निश्चय शून्यो यो वैदेही मुक्त एव स. म्हणजे काय आहे, तर केवलः परमात्माहं केवलो ज्ञान विग्रह,
म्हणजे मी केवळ परमात्मा असून एकमेव द्वितीय केवळ असा ज्ञानरूपी शरीर धारण करणारा आहे. तसेच मी केवळ सत्ता मात्र स्वरूपात्मा नान्यत किंचित जगद्वयम. मी केवळ सत्व रूप असून मला जराही दुसऱ्या कोणाची जगाचे भय नाही आहे. मला दुसऱ्या कोणाचं भय नाही आहे. जीवेश्वरेति वाक्वेति वेदशास्त्राद्यहम इति इदम चैतन्यमेवेति अहम चैतन्य मित्यपि. म्हणजे मला काही जीवेश्वर म्हणतात, तर काही वाक म्हणजे परमेश्वर म्हणजे मी असे म्हणतात, तर काही वेदशास्त्रे म्हणजे मी असे समजतात. पण हे सर्व चैतन्य रूप असल्याने मी देखील चैतन्य रूपच आहे असा निश्चय करून जो शून्य भावात राहतो तो वैदेही व मुक्त होय. असा केवळ चैतन्य स्वरूप असलेला स्वात्मारामच सुखाने राहतो. इति निश्चय शून्य यो वैदेही मुक्त एवस. म्हणजे असा केवळ चैतन्य रूप असलेला स्वात्माराम सुखाने राहतो. अशा पद्धतीनं त्यांनी पुढे श्लोक सांगितलेला आहे. अपरिच्छिन्न रूपात्मा अनुस्थूलादि वर्जितः तुर्यतुर्यः पुरानंदो वैदेही मुक्त एवस. म्हणजे अपरिच्छिन्न रूपात्मा अनुस्थूला दिवर्जितः म्हणजे अमर्याद रूप असलेला अणु, सूक्ष्मतन आणि स्थूल इत्यादी अवस्था रहित असा जो आहे तुर्य म्हणजे अविकल्प, तुर्य अविकल्प रूप परानंदात राहणारा तो वैदेही तोच मुक्त आहे. नाम रूप विहीनात्मा परसंवित सुखात्मक तुर्यातीत रूपात्मा शुभाशुभ विवर्जितः. म्हणजे काय, तर नामरूप विहितात्मा परसंवित सुखात्मक अशा हा वैदेहीचा आत्मा नाम आणि रूप रहित असून तो परचैतन्य रूप आणि सुखाने युक्त तुर्य अवस्थेच्या पलीकडे शुभ अशुभ या कल्पना विरहित असा आहे. परत पुढे कसं आहे बघा. योगात्मा योगयुक्तात्मा बंध मुक्ती विवर्जितः गुणागुण विहीनात्मा देश काल दिवर्जितः. असा हा योगी जनांचा आत्मा परब्रह्माशी जोडलेला आहे, एकरूप झालेला आहे. बंध मोक्ष विरहित असून त्रिगुण सापेक्ष त्रिगुणत्व असल्याने या दोन्हीच्या पलीकडे विरहित आहे. तो प्रतिस्पर्धी रहित तसेच देश कालादी बंधनाच्या पलीकडे आहे. त्याला कुठलंही बंधन नाही आहे, देशाचं बंधन नाही आहे, कालाचं बंधन नाही आहे. अशा पद्धतीनं बंध रहित आणि देश रहित आहे. गुणागुण विहीन आत्मा देश काल दिवर्जित. परत पुढचा श्लोक बघा. साक्षित्वहीनात्मा किंचन यस्य प्रपंचमानं न ब्रह्माकारम पिहन स्वस्वरूपे स्वयं ज्योतिः स्वस्वरूपे स्वयं रतिः वाचामगोचरानंदो वाङ्मनो गोचर स्वयं अतीतातीत भावो यो वैदेही मुक्त एवस सह चित्तवृत्तेरतीतो यश्चित्त वृत्त्यस भासकः. म्हणजे साक्षित्वहीनात्मा किंचिन्न किंचन म्हणजे साक्ष म्हणजे काय तर पाहण्याची वस्तू किंवा साक्षित्व म्हणजे काय तर साक्षी वाहने पाहणारा या पलीकडे असलेला, ज्याला जरासेही या विश्वाचे परिमाण लावून मोजता येणार नाही, म्हणजे त्याला कशानेही काउंटिंग करता येणार नाही, त्याचं मोजमाप घेता येणार नाही, अशा पद्धतीचा जो आत्मा आहे असा हा त्याला ब्रह्माचे स्वरूपही नाही आहे. कारण तो आत्मस्वरूप आहे. स्वयंज्योती आत्मज्योती ही तोच आहे. असा तो आपल्या स्वरूपातच आनंदातच मग्न झालेला आहे. म्हणजे स्वस्वरूपे स्वयंज्योती स्वस्वरूपे स्वयंरती आपल्या आनंदात तो मग्न झालेला आहे. वाचाम गोचरानंदो वाङ्मनो गोचर स्वयं. वाणीलाही ज्याचे वर्णन करता येणार नाही असा आनंद स्वरूप असलेला तो वाणी व मन यांनाही दिसणारा नाही आहे. अतिताती भावो यो वैदेही मुक्त एवस चित्तवृत्तेरतीतो यांशित्य वृत्त्यव भासकः. म्हणजे अशा सर्वा पलीकडचा ज्याचा भाव आहे तोच खरा वैदेही मुक्त आहे. चित्तवृत्तीच्या अतीत असलेला तो आत्मा चित्तवृत्तीला प्रकाशित करणारा असा आहे. तर आता पुढचा श्लोक पाहूया आपण. हे विदेह मुक्त समजतंय का आपल्याला?
कितवा श्लोक चाललाय सर? आता 52 श्लोक झाले, 53 झालेले आहेत. 53 श्लोक झालेले आहेत. आता थोडेसेच राहिलेले आहेत श्लोक त्यातले. आपल्याला दिलेल्या नोट्स मध्ये श्लोक नाही आहेत ना? आहेत का? आहेत, दोन्ही पण दिलेत. आहेत ना? हा, तर त्यामध्ये आता 53 श्लोक झालेले आहेत बघा. आता 54वा श्लोक आपण घेतो. सर्व वृत्ती विहितात्मा वैदेही मुक्त एव सः तस्मिन् काले विदेहीति देह स्मरण वर्जितः. म्हणजे काय? तर सर्व वृत्ती, सर्व भावना, भावभावना विरहित असा हा आत्मा खरा वैदेही असून मुक्त आहे. या मुक्त कालात बंधनरहित अवस्थेत त्याला देहाचेही स्मरण राहत नाही. आपण वैदेही आहोत हे भान त्याला आत्म्याला नसते. ईशन्मात्रं स्मृतं चैद्यत् सदा सर्वसमन्वितः परैर्दृष्टबाह्यात्मा परमानंद चिद्घनः. परैर्दृष्टबाह्यात्मा सर्व वेदांत गोचरः ब्रह्मामृत रसास्वादो ब्रह्मामृत रसायनः. ब्रह्मामृत रसासक्तो ब्रह्मामृत रसः स्वयं ब्रह्मामृत रसे मग्नो ब्रह्मानंद शिवार्चना. म्हणजे असे थोडेसे जरी स्मरण आपल्या देहाचे किंवा विधेयत्वाचे त्याला झाले तरी त्यावेळी त्या सर्व गुणांनी युक्त असा होतो. अशा दुसऱ्याने परमात्म्याने न पाहिलेला व ब्रह्मात्मा ब्रह्मानंद स्वरूप चैतन्याने परिपूर्ण असतो. तो सर्व वेदांना व शास्त्रांना दिसतो, पाहता येतो. तर या ब्रह्मामृताचा स्वाद घेतो तो स्वतः ब्रह्मामृत रसायन औषध आहे. म्हणजे तो रसायनासारखं काम करतो, औषधासारखं काम करतो. ब्रह्मरूपी अमृत रसाची गोडी चाकणारा तो स्वतःच ब्रह्म रसामृत आहे. तो ब्रह्मरूपी अमृत रसात रममान होऊन ब्रह्मांड रूपी शिवाची पूजा करीत आहे. ब्रह्मानंद शिवानंदो ब्रह्मानंद रसप्रभा ब्रह्मानंद परम ज्योती ब्रह्मानंद निरंतरः. त्या ब्रह्माशी एक ब्रह्मरूपी अमृत रसात तृप्त होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव घेणारा आहे आणि ब्रह्मानंद शिवानंद असून तो ब्रह्मानंद रूपी रस देणारा असा आहे. ब्रह्मानंद रसानंदो रसानादो ब्रह्मानंद कुटुंबकः ब्रह्मानंद रसारूढो ब्रह्मानंद एका चिद्घनः. याचा अर्थ असा आहे की ब्रह्मानंद हीच परमज्योती असून तो आनंद निरंतर टिकणारा आहे. ब्रह्मानंद रस हाच नाद आहे आणि तोच कुटुंबाचा म्हणजे ब्रह्मानंद रूपी कुटुंबाचा प्रमुख आहे. ब्रह्मानंद रूपी रसाचा आस्वाद घेणारा ब्रह्म चैतन्य रूपाने परिपूर्ण असतो. तोच ब्रह्मानंद रूपी रस घेऊन वाहून जाणारा असतो. तसेच ब्रह्मानंद रसाने परिपूर्ण असतो. त्या ब्रह्मानंद रने दुसऱ्यांना भरणारा असतो. अशा या ब्रह्मानंद घेणाऱ्या लोकांना वेढलेला युक्त असलेला तो ह्या ब्रह्मानंद रूपी आत्म्यातच राहतो. असे आत्म्याचे स्वरूप असून सर्व आत्माच ब्रह्म चैतन्यच असून दुसरे त्यात काही नाही. म्हणजे आत्म्याचं स्वरूप आहे हे ब्रह्मरूपच आहे हेच त्यांना सांगायचं याच्यामध्ये. म्हणजे विदेह मुक्तीच्या पूर्वी जो जो अन्नादिकाचा स्वाद घेतला आहे, विवाह, कुटुंबाचे पालन पोषण, शिवपूजा इत्यादी केले असता विदेह मुक्तीनंतर ब्रह्मानंद रूपच येते. कारण विदेह मुक्ताला स्वतःखेरीज किंवा आत्म्याखेरीज कोणतेच गोष्ट प्रवृत्त, निवृत्त किंवा व्यापृती वा गणना ही रहित नसल्याने त्याच्या दृष्टीने त्याच्या या गोष्टीच्या अस्तित्वातच संपुष्टात येते. आत्मरूपाशिवाय तिथे काहीही राहत नाही असे म्हटले आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत आपल्याला सफिशियंट आहे. म्हणजे विदेह मुक्तीचं जे आपल्याला वर्णन करायचं आहे तर ते एवढं पुरेसं आहे आपल्याला. आता आपल्याला ज्या पहिल्यांदा नोट्स दिले त्यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा, हा विदेही असतो, देहाची सुखे त्याला भोगावी लागत नाही. विदेह मुक्ताला देहाचा अहंकार नसल्यामुळे त्याचे सतत स्वस्वरूपाशी अनुसंधान असते. त्यामुळे तो नेहमी समाधानात असतो. विदेह मुक्त आत्मा केवळ ब्रह्मरूपात राहत असल्याने तो आपल्याला स्थूल, सूक्ष्म व कारण देह ह्या तिन्ही देहांचे विसर्जन करतो व आनंद रूपात होतो. हा आनंदात्मा मोक्षात्मा बंध रहित असतो
हा केवळ सत्यचित आनंद रूपात राहतो. विधेयमुक्ताचे वर्णन करणे अशक्य आहे, कारण त्याचे अस्तित्व जाणवते आहे म्हणून तो आहे, पण डोळ्याने प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून नाही असे म्हणावे, समजत नाही. विधेयमुक्ती ही समस्त योगांचे लक्षण आहे म्हणून त्याला ललितात्मा म्हणतात. विधेय आत्म्याचे एवढे वर्णन आपल्याला पुरेसं आहे. ठीक आहे. विधेयमुक्ताचं वर्णन समजलंय का आता सर्वांना? आपण आता पुढचा आर्टिकल घेऊया. यामध्ये अहम ब्रह्मास्मी हा मंत्र आहे. तेजोबिंदू उपनिषदानुसार अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मच आहे असा मंत्र त्यांनी दिलेला आहे आणि तो सर्वश्रेष्ठ मंत्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या मंत्राचा अभ्यास करताना स्वात्म मंत्र सदा पश्येत स्वात्म मंत्रम सदा अभ्यासेत असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय तर आत्ममंत्र म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मैव अहम हा मंत्र नित्य डोळ्यासमोर ठेवावा व या मंत्राचा नित्य अभ्यास म्हणजे काय मनन चिंतन करावे. नेहमी अहम ब्रह्मास्मी याचं चिंतन करावं, याचं मनन करावं, याचा अभ्यास करावा असं त्यांचं म्हणणं आहे. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम दृश्य पापम विनाशयत, अहम ब्रह्मास्मी मंत्रोय मन्यत मंत्रम विनाशयत, अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम देहदोषम विनाशयत, अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम मंत्र जन्म पापम विनाशयत. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा जो मंत्र आहे हा दृश्य पाप ब्रह्म व्यतिरिक्त वस्तू पाहण्याचे जे पाप आहे ते नाहीस करतो. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम दृश्य पापम विनाशयत. तसेच अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम यमंत्रम विनाशयत हा मंत्र इतर मंत्राहून श्रेष्ठ असल्याने त्या इतर सामान्य मंत्रांचा नाश करतो. तसेच अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम देह दोषम विनाशयत हा मंत्र शरीराने केल्याने कर्माचे दोष नाहीसे करतो. तसेच अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम जन्म पापम विनाशयत म्हणजे जन्म पाप पूर्वजन्मीच्या ज्या पापामुळे जन्म प्राप्त झालेला आहे, जे संचित पाप आहे तेही नाहीसे करतो. आता आपण पूर्वजन्माचं जर बघितलं तर आपल्याला आता जो जन्म मिळालेला आहे हे आपण संचित आहे. म्हणजे आपण जे काही पूर्वीच्या जन्मामध्ये कर्म केलेलं आहे त्याचं संचित जे साठलेलं असतं ते भोगण्यासाठी आपण आपल्याला जन्म घेतलेला असतो आणि अशा प्रकारचं संचित सुद्धा त्यामुळे नष्ट होतं. त्यामुळे ते पापही नाहीसं होतं. इतका हा मोठा आणि महत्वाचा मंत्र आहे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम मृत्युपाशम विनाशयत, अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम द्वैत दुःखम विनाशयत. म्हणजे काय तर अहम ब्रह्मास्मी या मंत्राचे नित्य पठन मनन चिंतन केल्याने मृत्यूचे पाश नष्ट होतात, विदेह मुक्त प्राप्त होते. अहम ब्रह्मास्मी मंत्रयम द्वैत दुःखम विनाशकम द्वैत ज्ञानाने निर्माण होणारे दुःख हा अद्वैत ज्ञानाने नष्ट होते. हा मंत्र अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम भेद बुद्धिम विनाशयत म्हणजे मी तू असा भेदभाव जो करणार आहे निर्माण करणाऱ्या बुद्धी आहे त्याचा पण तो नाश करतो. आणि अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम चिंता दुःख विनाशयत तसंच तो मंत्र चिंता दुःख हे सर्व नाहीस करतो. अहम ब्रह्मास्मी. आता अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम बुद्धी व्याधिम विनाशयत, अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम चित्तबंधम विनाशयत. अहम ब्रह्मास्मी हा मंत्र बुद्धीला होणारे रोग म्हणजे भेद बुद्धी निर्माण करणारे अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम बुद्धी व्याधिम विनाशयत. या श्लोकातच अर्थ आहे पहा. म्हणजे बुद्धीला होणारे जे रोग आहेत किंवा भेद बुद्धीमध्ये जो भेद निर्माण होणार आहे तो मनाला बंधन कोणाला काय बोलायचे का? विधेयमुक्तीचे श्लोक झाले का सर? राहिलेत वाटतं ना? हा विधेयमुक्ती इथपर्यंत सफिशियंट आहे आपल्याला. आपल्या अभ्यासक्रम आहेत पुढे आणखी पण आपल्याला एवढे सफिशियंट आहेत. विधेयमुक्तीचं वर्णन आपल्याला शॉर्ट नोट मध्ये येतं. विधेयमुक्तीवरती मोठा प्रश्न येत नाही, शॉर्ट नोट मध्ये येतो, त्यामुळे तेवढं सफिशियंट आहे आपल्याला. ठीक आहे. नंतरचे श्लोक राहिलेत ना? हा मग ते घेऊया का आपण?
मला वाटतं 61 पर्यंत आपण आलो होतो ना. हा 60 झाले ते पूर्ण 61 पर्यंत चालू आहे 61. ठीक आहे, मग ते हे अहम ब्रह्मास्मी झाल्यावर घेऊया आपण. बर. ठीक आहे, अहम ब्रह्मास्मी संपवूया आणि मग ते उरलेले श्लोक घेऊया परत. ते कुठून चालायचं? अहम ब्रह्मास्मी 59 पासून चालत पहा. आता आपण 63 पर्यंत आलोय. ठीक आहे, जाऊया पुढं. जाऊया का पुढं? हो. हा, आता अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम बुद्धिव्याधिं विनाशयेत. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम चित्तबंधम विनाशयेत. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा मंत्र बुद्धीला होणारे रोग म्हणजे भेद बुद्धी निर्माण करणारे किंवा मनाला बांधून टाकणारे पाश, सर्व प्रकारच्या आधी व्याधी म्हणजे मंत्रोयम चित्तबंधम विनाशयेत. म्हणजे चित्ताच्या ज्या व्याधी आहेत, चित्ताला जे होणारे आधी व्याधी, मानसिक जे काही शारीरिक पीडा आहेत, त्या सर्व नष्ट करणार आहेत. तसेच अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम सर्व व्याधीन विनाशयेत. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम सर्व शोकम विनाशयेत. म्हणजे आधी व्याधी, मानसिक शारीरिक पीडा त्यांचा नाश करतो. तसेच शोक, दुःख या सर्व पीडा यांचा सर्वांचा सुद्धा नाश करतो. असा हा अहम ब्रह्मास्मी मंत्र आहे. परत आता 66वा श्लोक पहा. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम कामादिन नाशयत क्षणात. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम क्रोध वृत्तीम विनाशयेत. म्हणजे काम, क्रोध, दुःख, सुख, संकल्प, विकल्प इत्यादी जे मनाचे भाव आहेत, षडरिपू आहेत, मनाचे षडरिपू जे असतात, काम, क्रोध, मोद, मेद, मोह, मत्सर वगैरे, त्या सर्वांचा नाश अहम ब्रह्मास्मी मंत्र करतो. त्यानंतर पुढं अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम कोटी दोषम विनाशयेत. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम सर्व तंत्रम विनाशयेत. अहम ब्रह्मास्मी मंत्रोया या मात्मज्ञानम विनाशयेत. अहम ब्रह्मास्मी मंत्रोय आत्मलोक जयप्रदः. अहम ब्रह्मास्मी मंत्र कोट्यावधी दोषांचा नाश करतो, सर्व तंत्रांचा म्हणजे शास्त्र, सिद्धांत, कौटुंबिक परिवाराचा नाश करतो. तसेच तो आत्मवस्तू संबंधी असणारे अज्ञान नष्ट करतो व अखेर हा मंत्र तो घोकणाऱ्यास म्हणजे म्हणणाऱ्यास, घोकणे म्हणजे काय करणे, सतत सतत म्हणणे, चिंतन करणाऱ्यास आत्मलोकाची म्हणजे परलोकाची, ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देतो. असा हा महान मंत्र आहे. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम प्रत्यर्क सुखप्रदः. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम जडत्वम प्रयच्छति. म्हणजे हा मंत्र कल्पनातीत असे सुख प्राप्त करून देतो, तसेच त्याला अजडत्व म्हणजे चैतन्य, चित्तशक्ती प्राप्त करून देतो. अहम ब्रह्मास्मी मंत्रोय मनात्मात्मसूरमर्दनः. अहम ब्रह्मास्मी वज्रो वज्रोयम नात्मख्यागिन हेरत. अहम ब्रह्मास्मी चक्रोय मनात्मवात्वासुरान हेरत हरेत. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम सर्वास्तान्नो क्षयिष्यति. म्हणजे हा मंत्र अनात्मरूपी असुराचा नाश करतो. तसेच हा मंत्र इंद्राच्या व्रजाप्रमाणे अनात्मरूपी पर्वताचे पण चूर्ण करतो. आणि हा मंत्र विष्णूच्या चक्राप्रमाणे चक्रोय मनात्मत्वासुरान हेरत म्हणजे विष्णूच्या चक्राप्रमाणे अनात्मरूपी असुरांचे प्राण हरण करतो. व अहम ब्रह्मास्मी मंत्रोय सर्वस्थानमोक्षय क्षितिती. अखेर सर्वांना हा मंत्र मोक्ष प्राप्त करून देणारा असा आहे. अहम ब्रह्मास्मी मंत्रोयम ज्ञानानंदम प्रयच्छति. सप्तकोटी महामंत्रम जन्मकोटी शतप्रदम. सर्व मंत्रान समुत्सृज्य एतन मंत्रम समभ्यसेत. सद्यो मोक्षम वाप्नोति नास्ति संदेह मनवपी. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा मंत्र ज्ञानानंद, ज्ञान व आनंद देतो. तसेच इतर कोणत्याही 7 कोटी महामंत्राचे जप केले तर ते 100 कोटी जन्म प्राप्त करून देतात. म्हणून अशा सर्व मंत्रांचा त्याग करून केवळ एका मंत्राचा नित्य अभ्यास करावा, त्यामुळे ताबडतोब मोक्ष प्राप्ती होईल, यात काही शंका नाही. असं 73 श्लोकापर्यंत अहम ब्रह्मास्मीचं महात्म्य सांगितलेलं आहे. आता तुमच्याकडे जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे शॉर्ट मध्ये आहे अहम ब्रह्मास्मी मंत्र,
आपल्याकडे आहे का सर्वांच्याकडं? आहे ना? आहे सर, हा दोन्ही पण आहेत, पण आहेत हा आणि तर त्या तो पण. आता हे जे संस्कृत श्लोक जे आहेत, आता ह्याची काही अपेक्षा उत्तरामध्ये आपल्याला नसते. आपल्याला जेव्हा प्रश्न येतो तेव्हा जीवनमुक्त किंवा अहम ब्रह्मास्मी असा मंत्राचं तुम्ही महत्व लिहा, असं शॉर्ट नोट मध्ये येतं ते. किंवा आपण प्रश्नाची जराशी नंतर उजळणी करूया, याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न येणार ते आपण नंतर पाहूया. तर अहम ब्रह्मास्मी जर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आला प्रश्न, तर आपण एवढी ते आपल्याला एक 5-7 ओळींची माहिती दिलेली आहे, तेवढी आपण लिहिली तरी पुरेशी आहे. ठीक आहे. आता आपण मगाचा जो विधेयमुक्तीचा जो राहिलेला भाग आहे तो आपण थोडासा घेऊया. 10 श्लोक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. 61 पर्यंत झालेलं आहे ना आपलं. आता 62वा श्लोक घेऊया. सर्वमात्मा हमात्मासी परमात्मा परात्पकः नित्यानंद स्वरूपात्मा वैदेही मुक्त एवस. म्हणून उपनिषदकार म्हणजे हे उपनिषदकार जे आहेत, तेजोबिंदू उपनिषद ज्यांनी रचना केलेली आहे, ते म्हणतात की हे सर्व आत्मरूप आहे. मी ही आत्मा परमात्मा आहे. परात्मक व नित्य आनंद स्वरूप असा आत्मा मीच आहे. अशी ज्याची भावना होते तोच वैदेही व मुक्त हा तोच आत्मा असतो. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आता 63वा श्लोक पाहूया आपण. पूर्णरूपो महान आत्मा प्रीतात्मा शाश्वतात्मकः सर्वांतयामिरूपात्मा निर्लमात्मा निरात्मकः निर्विकार स्वरूपात्मा शुद्धात्मा शांतरूपकः शांत स्वरूपात्मा नैकात्मत्व विवर्जितः जीवात्म परमात्मति चिंता सर्व स्ववर्जितः मुक्तामुक्त स्वरूपात्मा मुक्तामुक्त विवर्जितः बंध मोक्ष स्वरूपात्मा बंध मोक्ष विवर्जितः द्वैताद्वैत स्वरूपात्मा द्वैताद्वैत विसर्जितः. म्हणजे काय म्हणतात ते की पूर्ण रूपो महान आत्मा प्रीतात्मा शाश्वतात्मकः सर्वांतयामी रूपात्मा निर्लमात्मा निरात्मकः. म्हणजे हा आत्मा पूर्णपणे महान, प्रीतीनेच परिपूर्ण, सर्वांना आनंद देणारा, शाश्वत असा स्वरूपाचा असून सर्व ठिकाणी अंतर्यामी रूपाने राहत असून तो निर्मल निर्विकार स्वरूपात्मा शुद्धात्मा शांत स्वरूपाचा शांत स्वरूपात्मा नैकात्म विवर्जित आहे. म्हणजे ईश्वरा साक्षी चिन्मय रूपाने निरात्मक आहे. हाच विकार रहित व शुद्ध व शांत रूप आहे. मुक्तामुक्त स्वरूपात्मा मुक्तामुक्त विवर्जित बंध मोक्षात्म स्वरूपा नाही जीवात्म परमात्मोती चिंता सर्व स्ववर्जित मुक्तामुक्त स्वरूपात्मा मुक्त विवर्जित. म्हणजे हा मुक्त स्वरूपात राहतो. तसेच बंध मोक्ष स्वरूपात्मा बंध मोक्ष विवर्जित द्वैताद्वैत स्वरूपात्मा द्वैताद्वैत विवर्जित. म्हणजे अनेकात्म रहित म्हणजे एकमेव आहे तोच जीवात्मा आहे आणि तोच परमात्माही आहे. सर्व चिंता विरहित तोच आहे. हा मुक्त व अमुक्त दोन्ही स्वरूपात असून या दोन्हीच्याही पलीकडे विरहित आहे. तो बंध व मोक्ष रूप असून बंध मोक्ष विरहितही आहे. तो द्वैत रूपात असून अद्वैत रूपातही आहे. तसेच द्वैत अद्वैताच्या अतीतही तोच आहे. आता पुढचा श्लोक घेऊया. सर्व स्वरूपात्मा सर्व विवर्जित मोक्ष प्रमोद रूपात्मा मोदादि विनिवर्जित सर्व संकल्प हिनात्मा वैदेही मुक्त एवसः निष्कलात्मा निर्मलात्मा बुद्धात्मा पुरुषात्मकः आनंदादि विहितात्मा अमृतात्मा मृतात्मकः कालत्रय स्वरूपात्मा कालत्रय विवर्जितः. म्हणजे सर्व स्वरूपात्मा सर्व विवर्जितः मोक्ष प्रमोद रूपात्मा मोदादि विनिवर्जितः. म्हणजे जीवात्मा व परमात्मा ह्या कल्पनाच मुळात एकमेकावर आधारित आहेत. त्यानुसार वर्णन केलेले वर्णन ही एकमेकाच्या सापेक्ष आहे. म्हणून आत्मा सर्व आहेही आणि नाही. सर्व संकल्प हिनात्मा वैदेही मुक्त एवसः निष्कलात्मा निर्मलात्मा बुद्धात्मा पुरुषात्मक.
म्हणजे तो सर्व असर्वरहित आहे. त्याला मोद प्रमोद व अशा भावना आहेतही आणि नाहीतही, त्याच्या पलीकडेही आहे. तो सर्व संकल्प विकल्प रहित असून तोच वैदेही व मुक्त आहे. आनंदादी विहीन आत्मा, अमृतात्मा मृतात्मक, कालत्रय स्वरूपात्मा, कालत्रय विवर्जित. म्हणजे सविशेच्या पलीकडे असणारा जो निष्प्रतियोगिक असा अद्वैत आत्मा आहे, तो निष्कल, निर्मल, बुद्ध, पुरुष रूप, आनंदादी केवळ अमृत स्वरूप, त्रिकाल रूप व त्रिकाल विरहित असा केवळ अमृत ब्रह्मरूप आहे. असा हा आत्मा आहे. पुढचा श्लोक घेऊया. अखिलात्मा ह्यमेयात्मा, मानात्मा मानवर्जितः, नित्य प्रत्यक्ष रूपात्मा, नित्य प्रत्यक्ष अनिर्दितः, अन्यहीन स्वभावात्मा, अन्यहीन स्वयं प्रभः, विद्या विद्यादि मेयात्मा, विद्या विद्या दिवर्जितः, नित्यानित्य विहीनात्मा, इहामुत्र विवर्जितः, क्षमादि षटक शून्यात्मा, मुमुक्षात्वी सत्वा दिवर्जितः, स्थूल देहा विहीनात्मा, स्थूल देह विवर्जितः, कारण देह विहीनात्मा, तुर्यादि विवर्जितः. म्हणजे काय? तर अखिलात्मा हे यमेयात्मा, मानात्मा मानवर्जितः, नित्य प्रत्यक्ष रूपात्मा, नित्य प्रत्यक्ष अनिर्णितः. म्हणजे परमात्मा रूपात आणि मायोपाधिक जीवात्मा रूपात अशा दोन दृष्टीने पाहिले असता आत्मा म्हणजे ब्रह्म हा भिन्न वाटतो. तो त्या दृष्टीने पाहणाऱ्याचा गुण वा दोष आहे. हा आत्मा सर्वाच्या ठिकाणी अखिल रूप असून तो अमेय अन्यहीन स्वभावात्मा, अन्यहीन स्वयंप्रभः, विद्या विद्यादी आत्मा, विद्या विद्या दिवर्जित. म्हणजे मोजमाप न करता येणारा, मान म्हणजे ताठा गर्व असलेला आहे, तो मानरहितही आहे. तो नित्य आहे, प्रत्यक्ष दृश्य रूपही आहे, तो अन्यहीन स्वभाव असणारा आहे, तसा स्वयंप्रकाशतही आहे. नित्य नित्या विहीनात्मा, इहामुत्र विवर्जितः, षटक शून्यात्मा, मुमुक्षाती विवर्जितः. तसेच स्थूल देह विहीनात्मा, स्थूल देह विवर्जितः, कारणादि विहीनात्मा, तुर्यादि विवर्जितः. म्हणजे विद्या अविद्या, ज्ञान अज्ञान याद्वारे मापता येणार आहे, तसेच गणनेच्या पलीकडे आहे. तो नित्यही आहे आणि अनित्यही आहे. तो पलीकडे असून मोक्ष इत्यादी कल्पनांचा स्पर्शही त्याला होत नाही. तो स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहांच्या पलीकडचा असून तुर्यादी अवस्थाही त्याच्या ठिकाणी नाही आहे. अशा पद्धतीचा हा आत्मा आहे. आता पुढचा श्लोक घेऊया. अन्नकोश विहीनात्मा, प्राणकोश विवर्जितः, मनः कोश विहीनात्मा, विज्ञानादि विवर्जितः, आनंदकोशहीनात्मा, पंचकोश विवर्जितः, निर्विकल्प स्वरूपात्मा, सविकल्प विवर्जितः, दृश्यानुविद्धहीनात्मा, दृश्य शब्दविद्ध विवर्जितः, सदा समाधि शून्यात्मा, आदिमध्यांत वर्जितः, प्रज्ञान वाक्यहीनात्मा, अहम ब्रह्मास्मि वर्जितः, तत्वमस्यादिहीनात्मा, अयमात्म मात्ये भावकः, ओंकार वाच्यहीनात्मा, सर्ववाच्य विवर्जितः, अवस्थात्रयहीनात्मा, अक्षरात्मा चिदात्मकः, आत्मयेद्यादिहीनात्मा, यत्किंचिदिदात्मकः, भानाभावहीनात्मा, वैदेही मुक्त एव स. म्हणजे अन्नकोश विहीनात्मा, प्राणकोश विवर्जितः, मनकोश विहीनात्मा, विज्ञानादि विवर्जितः, आनंदकोशहीनात्मा, पंचकोश विवर्जितः, निर्विकल्प स्वरूपात्मा, सविकल्प विवर्जितः. म्हणजे हा जो आत्मा आहे, परब्रह्म जे ब्रह्म आहे, जो परमात्मा आहे, तो अन्नमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या पाचही कोशांना विरहित आहे. पंचकोशांची नावं माहिती आहेत ना आपल्याला? पंचकोश कोणते कोणते आहेत सांगा? पंचकोश कोणते आहेत? सर, कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश. आधी अन्नमय कोश, नंतर प्राणमय कोश, मग नंतर प्राणमय कोश. हो, आधी नंतर प्राणमय कोश. आणि आनंदमय कोश. आनंदमय कोश.
हे पाच जे कोश आहेत, मनाचे जे कोश आहेत, याच्या आवरणाने तो विरहित आहे आत्मा. तो सविकल्प रहित असून केवळ निर्विकल्प स्वरूपच आहे, असा त्याचा अर्थ आहे. पुढं दृश्यानुविधी हिनात्मा शब्द विधी विवर्जित सदा समाधी शून्यात्मा आदि मध्यान्न वर्जित प्रज्ञानवाक्य हिनात्मा अहम ब्रह्मास्मि वर्जित तत्वमस्यादि हिनात्मा अयमात्मे ते भावक. म्हणजे हा आत्मा दृश्य नसल्याने डोळ्यांना विषय होऊ शकत नाही, डोळ्यांचा विषय दिसत नाही. आत्मा आपल्याला आत्मा दिसतो का? दिसत नाही, म्हणजे हा डोळ्यांचा दिसणारा विषय नाही आहे. तसेच शब्दाने वर्णन करता येतो का? तर शब्दाने वर्णनही करता येत नाही. तर समाधी अवस्थेच्याही पलीकडचा असून तो आधी म्हणजे आरंभ, मध्य व अंत या तिन्ही अवस्थांच्या पलीकडचा आहे. तर ज्ञानाद्वारेही त्याचे वर्णन करता येत नाही, कारण मी ब्रह्म आहे या वाक्याचाही पलीकडे आहे. तत्वमसी या वाक्याने त्याचे वर्णन करता येत नाही, किंवा तो आत्मा असा तो व्यक्त करता येत नाही, दाखवता येत नाही. ओंकार या शब्दाने त्याचे वर्णन करता येत नाही, म्हणून तो सर्व शब्दांच्या पलीकडचा आहे. असा हा आत्मा ज्ञाता, ज्ञाय आणि ज्ञेय यांच्या अतीत आहे. हे असे काही जरी असले तरी आहे असे नाही. अशा स्वरूपातच या आत्म्याचे वर्णन करता येते. असा जो आत्मा, ज्यांचा आत्मा ह्या जाणीव आणि नेणीव म्हणजे भान आणि अभान यांच्या पलीकडे गेला आहे, तोच वैदेही व तोच मुक्त आत्मा आहे. अशा ह्या विधेय मुक्ताचे वर्णन श्रुतीमध्ये सुद्धा केलेले आहे. इथपर्यंत आपल्याला सफिशियंट आहे. पुढचं श्रुतीमधलं वर्णन जे आहे ते आपल्याला आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत विधेय मुक्त आत्म्याचं वर्णन. पूनमताई आहेत का? पूनमताई आहेत का? हो सर. हा, इथपर्यंत आपल्याला सफिशियंट आहे. पुढचं जे श्रुतीचं वर्णन आहे ते आपल्याला काही आवश्यकता नाहीये. आता ह्या तेजोबिंदू उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्न काय येतात ते पाहिलेत का? प्रश्न पत्रिका काही पाहिलेत का? काही कोणी? ठीक आहे, आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो काही प्रश्न मी काढले होते. आता याच्यामध्ये जीवनमुक्त आणि विधेयमुक्त असं दोन वर्णन येतात. जीवनमुक्ताचं वर्णन करा आणि विधेयमुक्ताचं वर्णन करा असा प्रश्न येऊ शकतो. तर त्यामध्ये आपल्याला जीवनमुक्ताचं आणि विधेयमुक्ताचं वर्णन आपण साधारण किती मार्काचा प्रश्न आहे त्याप्रमाणे आपण ते लिहू शकतो. 5 मार्काला साधारण एक पान लिहायचं असं अपेक्षा आहे. म्हणजे परीक्षकांची अपेक्षा अशी असते की एक पान जे असते आपल्या पेपरचं उत्तरपत्रिकेचं त्यातलं एक बाजू जी आहे ती 5 मार्काची, दुसरी बाजू आहे ती 5 मार्काची, म्हणजे 5 मार्काला एक पान लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे जर समजा 10 मार्काला प्रश्न आला जीवनमुक्त आणि विधेयमुक्ताचं वर्णन करा, तर आपल्याला पाठपुट एक पान पुन्हा आपल्याला लिहावं लागेल. अशा पद्धतीनं दुसरा जो प्रश्न आहे, मोठा प्रश्न एक येऊ शकतो याच्यामध्ये, तो योगांगाचा येऊ शकतो. तो वेगवेगळ्या प्रकारे बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे की तेजोबिंदू उपनिषदानुसार पंचदशांग योग स्पष्ट करा किंवा पंचदशांग योग ची नावे लिहा किंवा त्याची माहिती द्या. अशा प्रकारे तो प्रश्न येऊ शकतो. तर त्यामध्ये आपण पंचदशांग म्हणजे 15 योगाची अंग आपण पाहिलेली आहेत. त्या प्रत्येक योगांगाचे 2-3 ओळीमध्ये आपण माहिती लिहायची आहे. साधारणतः 15 मार्काचा जर प्रश्न असेल तर आपल्याला पूर्ण दीड पान म्हणजे एक पान पाठपुट आणि एक पान पुढचं पूर्ण अशा पद्धतीने 3 पानं आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर आता असा प्रश्न येतो की तेजोबिंदूचा आशय स्पष्ट करा. तर तेजोबिंदूचा आशय स्पष्ट करा म्हणलं तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्वांचीच माहिती थोडी लिहावी लागेल. म्हणजे हा तेजोबिंदू उपनिषदाची मूळ माहिती, म्हणजे हा कुठला उपनिषद आहे किंवा तो कुठला कृष्ण यजुर्वेदी आहे, त्याच्यामध्ये एकूण 6 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये एकूण श्लोक 465 आहेत. परत हा शिवस्कंद आणि ऋभू निधाग यांच्या प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातला आहे. असा जो काही बेसिक माहिती जी आहे, पण ह्या उपनिषदामध्ये कोणते विषय आलेले आहेत आणि त्या विषयांचे प्रत्येकाला आपल्याला थोडी एक 4-5 ओळी माहिती अशी लिहिली तर सर्वसाधारण आशय आपल्याला पूर्ण स्पष्ट करता येतो. साधारण 14-15 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर तेजोबिंदू उपनिषदाची वैशिष्ट्ये काय असा पण प्रश्न आलेला आहे. तेजोबिंदू उपनिषदाची वैशिष्ट्य त्यामध्ये सुद्धा आपण हेच सर्व लिहायचं आहे. तेजोबिंदू उपनिषदाची पूर्ण पहिल्यांदा माहिती लिहायची बेसिक, त्यानंतर त्याचे त्यातले कुठले महत्वाचे अंग जे आहेत
या उपनिषदेतले विषय म्हणून आपल्याला दिलेले आहेत ते विषय लिहायचे आणि त्याच्या पाठीमागे प्रत्येक एका विषयाच्या पाठीमागे 5-5 ओळीत आपण उत्तर ते लिहू शकता. त्यानंतर अहम ब्रह्मास्मी म्हणून असा एक प्रश्न आलेला आहे. अहम ब्रह्मास्मी, तर हा साधारण टिपा लिहायला येतो. अहम ब्रह्मास्मी किंवा जीवनमुक्त विदेहमुक्त याचं वर्णन करा, असा टिपा लिहायला पण हा प्रश्न येऊ शकतो. तर टिपा लिहायमध्ये अहम ब्रह्मास्मी हा प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळा. तर तो 14 तुम्ही मार्क सर. 14 मार्काला पण आलेला आहे का? तेजोबिंदू उपनिषदानुसार अहम ब्रह्माशी या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा. हा, मग आता ते अहम ब्रह्मास्मी मध्ये आपण जे काही काही ब्रह्म म्हणजे काय काय आहे, आता ह्या ज्या श्लोक आहेत, तर तुम्ही ज्या एखादा श्लोक जरी त्यातला लिहिला तर तुम्हाला त्याचं म्हणजे इम्प्रेशन चांगलं पडतं प्रश्नपत्रिके उत्तर पत्रिकेमध्ये. एखादा तुम्ही ज्याचा श्लोक लिहिला त्याचं जर भाषांतर केलं किंवा तुम्ही पूर्ण जरी मराठीमध्ये सगळं भाषांतर केलं, त्यांच्याकडनं अपेक्षा अशी नाही आहे की तुम्ही श्लोक लिहावे, पण जर लिहिले तर उत्तम आहे. समजलं का? अशा पद्धतीने अहम ब्रह्मास्मीचं तुम्हाला जर पूर्ण डिटेल लिहायचं असलं तर 15 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्हाला जास्त 3 पानांचं माहिती लिहायला लागेल. आणि जर शॉर्ट मध्ये जर प्रश्न आला अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय त्याची शॉर्ट नोट लिहा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या 1 पानावरतीच फक्त माहिती लिहिणं आवश्यक आहे. तेवढं तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीनं अहम ब्रह्मास्मी हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये कुणाला काही शंका असेल तर विचारा. ह्या तेजोबिंदू उपनिषदाचे सर्व विषय सर्व आर्टिकल संपलेले आहेत आपले. सर असा एक प्रश्न विचारलाय, तेजोबिंदू उपनिषदानुसार आत्ममंत्र म्हणजे काय? हा, आता आत्ममंत्र म्हणजे काय, आता ह्याचं तर मी अजून ह्याचं ते पाहिलेलं नाही आहे. मी जर असं ते पाहून सांगतो तुम्हाला आत्ममंत्र काय. आणखी एक आहे सर, तेजोबिंदू उपनिषदानुसार नादानुसंधान. नादानुसंधान, आता नादानुसंधान हे ध्यान संकल्पनेतलं आहे ऍक्च्युली. आणि ते ध्यान संकल्पना याच्यामध्ये कुठं डिक्लेअर केले का पाहतो मी. जर तशी कुठं असले मला दिसले तर मी तुम्हाला नक्की कळवतो. ठीक आहे. नादानुसंधान आणि आत्मतंत्र ह्या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. ते जरासं मी त्याचा पाहून घेतो कुठं दिसतात का त्या, आणि ते मी तुम्हाला सांगतो कुठं सापडलं तर. ठीक आहे. बाकीचे सर्व विषय क्लिअर झालेले आहेत आणि आपला हा तेजोबिंदू उपनिषद इथे संपलेला आहे आज.